चल येतेच आहे चल. हा चल अरे बाबा का चल जातो. जातो हा ना दोघा हम्म. हा बघा हा. नक्की ना आता येणार नाही परत लवकर तुला काय तर कर. नको येऊ ना काय तुझ्या मनात वाटेल तर खरी ये. हा. नक्की हम्म. बघा चल टाटा जाऊ सावकाश जा सावकाश जा. चल फोन कर गेल्यावर. हो फोन करू तर मंडळी चला thumbnail बघून व्हिडिओ कशाबद्दल समजला असेल. नवीन प्रवासाला सुरुवात आहे. नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं कोकणकर आजीसोबत स्वागत आहे. बाहेर कुठं जायचं म्हटलं की आजी जरा नर्वस होते अपसेट होते की मी बाहेर निघालो तर तिला जरा वाईट वाटतं. कारण इथं असलो ना की मस्त खुश असते पण तिच्यापासून जरा लांब गेलो ना की पूर्ण दुःखी होते ती. आठवण हे रोज येते तिला. मी आता चाललो आहे सिंधुदुर्गात. आपले मित्रमंडळी आहेत सिंधुदुर्गातले तिकडे फिरायला चाललो आहे मालवण फिरायला. जास्त दिवस नाही आज एक दिवस म्हणजे आजचा प्रवासातच दिवस जाईल. मी उद्या एक दिवस फिरणार परत निघणार तिकडून. माझ्यासोबत निखिल असणार आहे. आता वाजले तर 11. मी इथून जाकाळीच चाललो आहे. 2ची ट्रेन आहे तिथून मी निविडला जाणार आहे सुमेधच्या इथं. मग सुमेधला सांगणार आहे मला स्टेशनला सोड त्याच्यानंतर मग तो येईल गाडी घेऊन आणि मग निखिल आणि मी मग पुढे प्रवासाला सुरुवात करू. सिंधुदुर्ग एक्सप्रेस जी 6:30 वाजता सुटते 6:20 का 6:25ला सुटते दिवावरून तर त्या ट्रेनने जाणार आहे. इथे 2चा टाईम आहे 2:30 पण वाजते. बघू ट्रेनचं शेड्यूल बघून आपण मग स्टेशनकडे रवाना होऊ. चला आजीला टाटा बाय बाय केला आता आपण जाऊया. प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा. चलो मालवणच जातो आहे आता काय मालवणी थोडा बोलूक यावा हवा. चला बरोबर 2 वाजलेत आणि आपल्या वेळेत आले बरोबर ट्रेन 2 वाजता. सिंधुदुर्ग एक्सप्रेस जी दिवावरून सकाळी सुटते. जेव्हा गाडीत आपले भाव भेटलेत. हो बरं आहेस ना ह्याच गाडीला आहेस तू ह्याच गाडीला आहे नाही नाही तू त्या गाडीला सांगतो बरं आहेस ना काय बरं आहे ना ड्युटी काय बोलते मस्त एसी डब्यात आता जेवायला काय आणलं सांग भूक लागली इथं. जेवायला आपल्याकडे मसूरची भाजी असते रोज त्याचवरून आज पण मसूरची भाजी आहे तुझ्यासाठी खास. बाहेर तर काय खायचं नाही खाल्लंही नाही मी म्हणून मी मसूरची भाजी घेऊन आलो तुझ्यासाठी. बरं केलं. चला टायमात आली ट्रेन मला हे तर लेट करते काय. झोपलेलो मी बरोबर 2 वाजता ट्रेन आली. मानगावला झोपलो असेल हेड झाला त्यानंतर उन्हाचं वातावरण आहे. उन्हातून आम्ही दोघेजण जरा करपलोय दोघे पण. हे बघा जरा आमची शेडिंग जरा एक सेम दिसत असेल. शेडिंग सेम दिसते. शेडिंग सेम दिसत असेल. ट्रेन झाल्यावर मोठी ट्रेन झाल्यावर जरा हां आम्ही काउंटरला जरा घरी दिसता फक्त. एसीतून जाऊया. हां विषय काय विषय आहे काय आम्ही एसीतून जाणार आहे विषय आहे काय. विषय काय चला जाऊया. एकेला डबा पण घेऊन आलो आहे मी. बरोबर 2 वाजता ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आली होती. तर वाजलेत बघा 3:27 3:30 वाजले आता आणि ट्रेन आत्ता सुटली. 1.5 तास ट्रेन आहे ना जागेवरती उभी होती. पुढे जायला अजून लेट होणार आहे. या रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे आणि आता ट्रेन सुटले आहे. कधी काम पूर्ण व्हायला काम आहे ते. आता मांडवी येते नॉट ही पुढं थांबवतील आणि परत मांडवीला पुढं टाकतील. इथे पण एक ट्रेन थांबले एर्नाकुलम. चला
व्ह्यू असणार आहे. अवतर बघा काय झाला उन्हातून. ब्लॅक शेड एकदम ओरिजिनल. तर रत्नागिरीच्या पुढे जायचं आपल्याला. कणकवली सिंधुदुर्ग. बाय बाय रत्नागिरी. आता आम्ही चाललो सिंधुदुर्गमध्ये आपल्या मित्रांच्या घरी. ए बा आपण जा. चला बाबा. ते शॉर्टकट आहे याला. बरोबर 6 वाजलेत आणि कणकवली स्टेशन आलं आहे. ट्रेन 1 तास लेट आहे. 1-1.5 तास लेट आहे ट्रेन. तर मला वाटतं नाव टाकलं आहे नाही अजून. कणकवली काम चालू आहे इथं पण. चला आपल्याला जायचं आहे सिंधुदुर्ग. पुढचं स्टेशन सिंधुदुर्ग आहे. वातावरण पण एकदम झक्कास झालं आहे. पुढे येतील न्यायला कोणतरी. बघूया पोहोचू आपण 15-20 मिनिटमध्ये. अजून 10 मिनिटं झालेत. निघाले द्वारा. चल भावा. तो रडायला आयुष्य हे जा चौकात जा रे. चल चल टाटा बाय बाय लव यू. परत भेटू नकोस. परत नको भेटू. फोन करतो तुला. चला भाई आम्ही पोचलोय सिंधुदुर्ग स्टेशनला. 6 वाजून 12 मिनिट 10 मिनिटं थांबला नाही तिथून त्याने. असली पल्वी आणला. 1 तास बरोबर ट्रेन लेट झाली. आता इथून आपल्याला जायचं आहे कुठं माहिती आहे का? कुठं जायचं आपल्याला? आपल्याला इथून जायचं आहे. बघू आता कुठं जायचं आहे. कुठं जायचं? नामदेव गरुड. गरुड नामदेव गरुड. गरुडावर बसून आले. नामदेवाला आम्हा न्यायला. आता कुठं जायचं आपल्याला? कुठं नाही का गावांचा? हा कुठं? तुम्हाला तालुका कुठला? सिंधुदुर्गतला. मालवण लागतो. सुकलवाडला जायचं आपल्याला. पटकन लक्षात आलं नाही. सुकलवाड जवळ आहे. सुकलवाड आपल्या इथून स्टेशन पासून. नामदेव भाऊ आम्हाला फिरवणार आहे. फिरवशील ना का झोपून ठेवशील? नामदेव व्हिडिओ जाणं लाजतो रे. साधा आहे माणूस. हा लाजतो. ब्रँड माणूस आहे बा. बँड वाजवत होता. बँड वाजवतो. आज वाजवूया. लाजतो रे तो. व्हिडिओत लाजतो बाबू आमचा. आलोय सिंधुदुर्ग स्टेशनला. तर जायचं सुकलवाडला. सगळेजण भेटतील नाण्याने. तापलेलीच असतील. सिंधुदुर्ग स्टेशन वाजलेच पण बरेच रे. 6 वाजता. बघ मी दुपारी निघून पण का उपयोग नाही. कुठं फिरणार आता? नाही मांडवी येते मागून.
पण लय लेट होते. अख्खा दिवस ट्रॅव्हल केला. दिवा लवकर आली दिवा जाम लवकर आली. नाही 2 वाजता आलेली. 1.5 तास तिथं थांबले. 1.5 तास खाल्ला रत्नागिरीला. 7:30 नंतर घेतली. सगळी स्टेशन आहे ना, बाहेरून तेवढं सुधारला नाही रे. आतून काय सुधारला नाही. आतून नाही स्टेशन ना, स्टेशनला सुद्धा बातम्या ना आहेत ना सुधारणा सगळीकडेच. माणसाचं पण तसंच आहे. बाहेरनं सुधारणा आतून नाही. मंगलोर किवर म्हणजे काय हां? लाईट बीट मस्त आहे इथं. फोटो चांगला येईल. आम्ही तुमचं नामदेव भाऊ कुठं रे गाडी? हां इकडे पण मस्त आहे. कोण कोण आलंय? एकटाच आलोय. हां एकटाच. मांडवीला झाला असं तर खूप लेट झाला. हां लेट झालं ते मांडवे. रिक्षा स्टँड पण आहे इथं. सिंधुदुर्गा रेल्वे स्टेशन. सगळी स्टेशन बाहेरून चांगले गेलं नाही खरंच. सगळीकडंच. रत्नागिरीत पण तसंच. आणि आता आतमध्ये काम चालू आहे. जायचं आहे सुकलवाडला. चलो. नामदेव भाऊने स्पेशल गाडी आणलेली आहे. हिरो नवीन गाडी आहे रे. रे मस्त आहे. तू घेतलीस? भारी कलर चांगला भेटला. फेंडर एक नवा. चला असल्या गाड्या घेऊन 30 रुपयाने पाठवून टाकायचं आणि कॉलेज सुरू. आम्ही MIT वर पण फिरलेलं आहे मी याला. ए तू बस पुढं. चलो बघूया. त्या चौकात जा. गाडीतून हात बाहेर नको काढू. बाय. नऊच्या डोक्याला जेवण वाढला नाही आहे. बिर्याणी मस्त पैकी. समर्थ बघा ग्रेव्ही आहे मस्त पैकी चिकनची. आणि अंडा आणि चिकन मस्त मिक्स आहेत बिर्याणी. आणि टमाटो रक्त वाढण्यासाठी. टमॅटो हिमोग्लोबिन. मस्त पैकी. या गरम गरम बिर्याणी खायला. हा रेट होत आहे. हा रेट होत आहे. गरमागरम बिर्याणी खायला. कशी आहे ना रेट व्हायची. हा रेट व्हायची. या रेट व्हायला. जेवूया आधी. जेवण वगैरे झालो आहे आणि इकडे आहे ना स्टँडवरती फिरायला आलं. फिरायला म्हणजे असंच जेवण जिरायला म्हणून राऊंड मारायला आलं. काय पोरं आहेत थोडे. निखिल पण आहे. इकडे थंडी नाही कमी आहे. आईस्क्रीम देता आहे वाटतं कोणतरी. बघूया आता स्पॉन्सर कोण बनतं आहे. शुक्रवार स्टेशन म्हणजे बस स्टॉप जवळच आहे यांचं सगळं. बाजारपेठ पण जवळ आहे. इकडून मालवण पण जवळ आहे यांना. सिंधुदुर्ग स्टेशन पण जवळ आहे. चला फेरी मारूया. त्याच्यानंतर घरी झोपायला जाऊ. वाजलेत नाही जास्त. मंडळी झोपता झोपता रात्रीचे 12 वाजलेत. आता घरी वगैरे आलो आम्ही. जेवलो वगैरे मस्त पैकी. आईस्क्रीम पण खाल्लेला. सकाळी जायचं आहे फिरायला. कुठे ते माहीत नाही. सकाळी उठल्यावरती बघू. आवडी तो थांबवतोय. आता झोपतो जरा. डोळे पण बा कसे आले. अवतर बा काय झाला आहे तो. उन्हातून फिरून तो टाटा बाय बाय. भेटू पुढच्या वेळेमध्ये. लगे रहो कोकण का आज के साथ.